नमस्कार, मी कडाजी येरोळे. आपण सोमवारचं मार्केटचं अनालिसिस करणार आहे. शुक्रवारी मार्केट कुठे होते आणि सोमवारी गॅप अप का गॅप डाऊन. सर्वप्रथम आपण गिफ्ट निफ्टी बघू, किती न प्लस आहे. गिफ्ट निफ्टी जो आहे 136 पॉईंट न प्लस आहे. त्याच्यासोबत जो बाहेर देशाचे मार्केट आहे ते पण बघूया, की प्रत्येक डाव झोन फ्युचर, डाव झोन, निक्की, हॅकॅक्स जवळजवळ पूर्णपणे पॉझिटिव्ह मध्ये आहेत. त्यानंतर आपण जो आहे ना गिफ्ट निफ्टीचा चार्ट बघू. गिफ्ट निफ्टीचा चार्ट जो आहे तो जो आपण ओपन झाला होता तो 25,950 पासून जो जो त्याचा हाय गेलाय तो 26,341 आणि जो आहे तो थांबलाय तो 26,000. तर 26,000 जर 26,000 प्लस झाला तर अपसाईड. जो पहिला रेजिस्टन्स आहे त्याचा आता आहे 26,150 आणि 26,000 जर डाऊन न झाला तर 25,950 डाऊन साईडला ह्याचा इथं सपोर्ट आहे. त्याच्यानंतर आपण आपले इंडेक्स बघूया. कुठले कुठले सेन्सेक्सचा चार्ट काय म्हणतो. सेन्सेक्सचा जो चार्ट आहे तो जो हाय गेलेला आहे तो 85,000 आणि लो आहे तो 84,868. म्हणजे सोमवारी मार्केट 85,000 प्लस ओपन झालं तर नॉर्मली 85,628 पर्यंत त्याचं रेजिस्टन्स आहे. हे झालं आपण सेन्सेक्स. आता निफ्टीचा पण चार्ट बघू. निफ्टी 50चा पण जो चार्ट आहे तो पण तसंच सांगतो की 26,000 हाय गेला होता आणि जो लो होता 26,880. 26,000 ला ओपन झाला तर तो जाईल 26,180 ला त्याचं रेजिस्टंट आहे आणि जो 26,000 पासून ओपन खाली आला तर 26,880 त्याचा इथं सपोर्ट आहे आणि डाऊन साईडला जो दुसरा इथं सपोर्ट आला. त्याच्यासोबत आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीचा जो चार्ट आहे बँक निफ्टीचा चार्ट का म्हणतोय. बँक निफ्टीचा जो चार्ट म्हणतोय 59,121 जर ओपन झाला इथून तर अप साईडला तो जो आहे 59,460 पर्यंत जाईल आणि डाऊन साईडला ओपन झाला तर तो जाईल 59,920. म्हणजे सर्वसाधारण जो मार्केट आहे ते सगळं नॉर्मली प्लस मध्ये म्हणजे डाऊन अप साईडला जाईल. जर मार्केट गिफ्ट निफ्टी जर ओपन 200 प्लस न झाली तर समजायचं की मार्केट रिव्हर्स मारेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की 15 मिनिट वाट बघा, त्याच्यानंतरच मग पुढला ट्रेड घ्या की अपसाईड डाऊन साईड. कारण मार्केट काही सांगता येत नाही, खाली जाईल वर जाईल. थँक्यू.